हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आज व्हिडिओ सकाळीच केला. आता मी ठेवलेलं आहे मस्तपैकी ब्लॅक टी आणि माझं झालं होतं तर मी आता मिस्टरांसाठी बनवत आहे आणि अगदी 6 वाजता, कारण आता मिस्टर जाणार आहे ड्युटीवर, त्यांचा टिफिन वगैरे झालेला. तर हा बघा, हा आहे टिफिनमध्ये बॉटल आणि डब्बा आणि त्याचबरोबर पाण्याच्या 2 वॉटर बॉटल आहेत. आणि त्यानंतर मग आता त्यांचं दिलं, ते गेले ड्युटीवर. त्याच्यानंतर मग मुलं होती घरी, कारण सध्या तर मुलांचे झाले पेपर सुरू. त्यानंतर बघा सकाळी नुकतं सूर्य असा मावळत, सूर्य असा म्हणजे दिसत होता, असं उगवत होता, येत होता. तर हे बघा किती सुंदर ते दृश्य पाहून इतकं सुंदर वाटत होतं की काय सांगायचं. खूपच सुंदर. पण तेवढाही वेळ माझ्याकडे नव्हता की तिथे थोडंसं बसून निहारायचं. मग लगेचच घरामध्ये आल्यानंतर मला माझे काही कामं होते, तर मला स्वयंपाक वगैरे करायचा होता. आणि त्यानंतर मग आईची होती थोडी जरा लुडबुड आईची सुरूच होती. आणि मी मस्तपैकी बनवला होता ठेचा मिरचीचा, कारण माझ्या फ्रेंडने मला आणून दिली होती लाल मिरची आणि इतकी टेस्टी ती लाल मिरची होती की काय सांगायचं. आणि मग खूप सारी होती असल्यामुळे मग मी मिरचीचा ठेचा बनवला. आणि मग काही राहावत नव्हतं. आणि मग संध्याकाळ झाली, म्हणजे कामं वगैरे झाली, संध्याकाळ झाल्यानंतर तो सूर्य मावळताना जो दिसत होता त्या झाडांच्या मागे खूप सुंदर, अगदी चांदोबाबा लपलास का हेच गाणं जणू काही आठवत होतं मला. आणि मी गाणं गुणगुणतसुद्धा होते, तर इतकं सुंदर होतं ते दृश्य. त्याच्यानंतर हा आहे नेक्स्ट डेची मॉर्निंग आहे. आणि आता मी माझी बघा सकाळची कामं आता अशी पूर्ण पडून आहेत. म्हणजे आता स्वयंपाक तर करायचा आहे, त्याचबरोबर भांडेकुंडे सगळेच पडलेले आहेत. तर म्हटलं चला आता कुठून तरी सुरुवात करायची, म्हणून भांडे वगैरे आधी घासून एका साईडने केले. आणि त्यानंतर मग मी लागली आता आपल्या स्वयंपाकाच्या कामाला. तर आधी तांदूळ वगैरे, मी कधीच तांदूळ वगैरे अशी स्पेशली निवडून ठेवत नाही, फार कमी ठेवते, कारण तांदूळ आजकाल म्हणजे चांगलेच असतात, अशी काही खूप निवडायची गरज पडत नाही. तर बस मस्तपैकी लाईट्स लावून दिली दोन्ही, आणि मग तांदूळ घेतले थोडेसे, आणि तांदूळ घेऊन निवडून घेते आधी. आणि त्यानंतर मग आता तांदूळ वगैरे ठेवते, म्हणजे भात वगैरे मांडून घेते, भात वरण आणि त्याचबरोबर आता स्वयंपाक. आणि स्वयंपाकामध्ये आज मी स्पेशल चटणी करणार आहे, तर त्याचा मी व्हिडिओ इथे टाकलेला आहे, तर तुम्ही जाऊन बघा. तुम्ही टमाटरची चटणी तर अशी खाल्लीच असेल. आमच्याकडे इथे स्पेशल टमाटर मिळतात, काशीचे टमाटर किंवा साधेही, म्हणजे आता जे उन्हाळ्यामध्ये नुकतं येतात ना टमाटर, हिवाळ्यानंतर, ते इतके टेस्टी असतात, म्हणजे आंबट असतात. आणि काशी टमाटर गोड असतात आणि बाकीचे टमाटर असतात ते आंबट असतात. आणि मग एरवी जे नेहमी मिळतात ते म्हणजे पेटीचे टमाटर, त्याला ना आंबटपणा असतं ना गोडपणा असतं. तर पण आता टमाटरची चटणी असो की टमाटरची कढी खायला खूप मजा येते, कारण मी आता नुकते तांदूळ आणलेले आहेत नवीन. आणि नवीन तांदूळाचा जो भात होतो तो अगदी असा मऊसूद आणि असा नरम होतो, तो खूप टेस्टी वाटतो. म्हणजे तो चावायची गरज पडत नाही, अगदी गिळायचं भात इतका सुंदर होतो. आणि मुद्दाम मी त्याच्यामध्ये आणखी थोडं जरा पाणी जास्त टाकते, त्याच्यामुळे मग तो आणखी जसा चिकट होतो. तर आता इकडे भात ठेवलेला आहे, सोबत इकडे मी आता कणिक मळून घेते आणि आता पोळ्याची सुद्धा तयारी करते, कारण आपल्याला पोळ्या तर हव्याच. आणि त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे चटणी आहे, तर चटणीसाठी पोळ्या तर म्हणजे पोळ्याबरोबर असो की भाकरीबरोबर चटणी खरंच खूप टेस्टी वाटते. तर चटणीची रेसिपी तुम्ही मिस करू नका, तुम्हाला समोर चटणीची रेसिपी नक्की मिळेल. आणि खूप खरंच एकदा तरी नक्की बनवा, नक्की ट्राय करा, अतिशय टेस्टी चटणी बनवतात. आणि टिफिनमध्ये असो की आपण जेव्हा बाहेर गावी वगैरे जातो तेव्हा ती चटणी भरपूर म्हणजे पुरते ती, आणि खराबसुद्धा होत नाही. तर त्याच्यामुळे मी सांगते आहे की तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मुलं तुम्हाला नेहमी मागतील, कारण माझ्या मुलांना मी नेहमी साधी चटणी बनवून दिली की त्यांना ते आवडत नाही. त्यांना ते म्हणतात स्पेशल मला पिसलेली चटणी दे मम्मी. पिसलेली यासाठी, कारण आपण ते मिक्सरमध्ये टमाटर आणि पूर्ण जे जिन्नस टाकणार ते पूर्ण बारीक करणार आहोत मिक्सरमध्येच, तर फक्त त्याला एक तडका देणार आहोत. तर बघा आता इथे जवळपास माझ्या भाताला उकळी वगैरे आलेली, आणि आता भाताची गॅस थोडीशी कम करून भात ठेवून दिला आहे. आणि त्यानंतर मग मी आता पोळ्या करायला घेते, कारण कणिक वगैरे तर मळून झालेली आहे आपली. तर आता मी पोळ्या वगैरे करून घेते, आणि पोळ्या करता म्हणजे काही शिळ्या पोळ्या होत्या त्या काढून ठेवते. तर असं कोणी करतं मला नक्की सांगा. शिळ्या पोळ्या त्या साईडने काढून ठेवते, आणि आता ज्या पोळ्या बनवत आहेत त्या हॉटपॉटमध्ये ठेवते, आणि मग शिळ्या पोळ्या गरम करून वरती ठेवून देते, जेणेकरून त्या आधी खाल्ल्या जायच्या आणि मग नंतर ताज्या, कारण की ताज्या बनवल्या की ताज्याच खातात मुलं, शिळ्या तशाच राहून जातात. खूप अगदी 1-2 असेल तर मग मी ते मुद्दाम खाली ठेवते टिफिनमध्ये, कारण मग त्या मीच खाते. आणि अगदी 4-5 असेल तर मग त्याबरोबरच सगळ्यांनाच एक देते. तर अशा प्रकारे माझं चालतं. तर आता मस्तपैकी आपल्या स्पीडमध्ये मी करून घेत आहे पोळ्या वगैरे, आणि काही खूप जास्त नव्हत्या, कारण मुलांनी सांगितलं होतं की मला 2-1 अशीच हवी म्हणून. जेव्हा मुलं सांगतात तेव्हा ते बरोबर खातात, नाही तर कधी असं होतं की ते सांगतात आणि खातही नाहीत, मग त्या राहून जातात शिळ्या, नाहीतर मग त्या गाईला किंवा कुत्र्यांना
चाललं जातात, नाही तर मग राहिल्या तर मी खाऊन घेते, पण खूप कमी खाणं होतं. तर बघा आता मी दाखवत आहे चटणीची रेसिपी. त्यासाठी मी 2-3 मिरच्या घेतल्या आहे आणि ते तिखटच छान वाटतं. त्याचबरोबर सांबार मस्त घ्या, तुमच्याकडे जेवढा सांबार असेल तेवढा. एक छोटासा अगदी कांदा, सांबार म्हणजे कोथिंबीर, आणि हे आहेत काशी टमाटर जे मी कापलेले आहेत आणि काही तिथे साधे टमाटर आहेत. असे छान केले, मग त्याला मिक्सरमध्ये बारीक केले, प्युरी केली. त्यानंतर मी भाकरी बनवली ते सुद्धा दाखवत आहे. इथे भातसुद्धा शिजलेला आहे बोलता बोलता. तर आता टमाटरसाठी मी तुम्हाला तडका सांगते. एक भांड्यामध्ये तेल घेतलं आपण गंजामध्ये. तेल थोडंसं भरपूर घ्यायचं आणि 4 टमाटरची चटणी बनवत आहे. आणि त्याचबरोबर तेल छान कडकडलं की त्याच्यामध्ये मोहरी तडतडली की जिरं टाकलं आणि थोडी माझ्याकडे वाटाणे होते त्याच्यामुळे मी अर्धा कांदा टाकला, त्याचबरोबर वाटाणे. तर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही ते काही गरज नाही आहे. आणि आता मिळतात म्हणून मी वाटाणे टाकले आहेत. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं अगदी जिरेपूड आणि थोडीशी जिरेपूड आणि थोडीशी याची पूड टाकून द्यायची. आणि त्यानंतर छान फिरवायचं, मीठ टाकायचं आणि मस्त ते म्हणजे केलेली जी प्युरी आहे टोमॅटोची ते टाकून द्यायची. आणि आता झाकून भरपूर वेळ म्हणजे आता मीठ शेवटी टाकत आहे. तर हे आपलं पिंक सॉल्ट आहे, आपलं साधंही सॉल्ट टाकलं तरी चालेल, माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं. आणि वरती आता मी टाकून देत आहे धनेपूड, मिरेपूड टाकली, त्याचबरोबर तिखट टाकत आहे. पण हे जरा लाल दिसावं चटणी म्हणून वरतून काश्मीरी लाल मिरची टाकली आणि त्याचबरोबर मस्त भुरभुर करून